ते गोल मी सोल केले विकले. ती म्हणत ते कसं शक्य आहे. माझी मैत्रीण तशी जी गर्लफ्रेंड होती ना ती कॉलेजच्या गेट पासून हॉस्टेल पर्यंत लांब आहे ना. IIT बॉम्बे म्हणजे खूप मोठा आहे कॅम्पस. ती म्हणत होती कॉलेजच्या गेट पासून हॉस्टेल पर्यंतचे पण ऑटोचे पैसे त्याच्याकडून घेत होती. ती म्हणजे कसं शक्य आहे. ती म्हणत होती की आताच मी खिडकीतून उडी खातो. माझी आई म्हणले की तुम्ही बोलते भगवानला की तुम्ही ऐकते जसं आहे तसाच जा तुझ्या पुढे. शो अप करायला नको जावं की तिला दाखवायचा प्रयत्न करू की मी असं आहे तसा आहे. माझ्या फ्रेंड बोलले की तुम्ही खूप येडे आहात. येडे आहे. जर आपण एकमेकांना आवडलो तर आपण पुढे जाऊ म्हणजे पुढची स्टेप घेऊ. जर नाही आवडलं तर नाही आवडलं. नमस्ते मित्रांनो, ये नवीन व्हिडिओ खूप खूप स्वागत आहे. आणि ये व्हिडिओ मध्ये आम्ही डिस्कस करते कोण पहिली बार आले. म्हणजे या व्हिडिओमध्ये आम्ही डिस्कस करू की प्रत्यक्षामध्ये आम्ही एकमेकांना कसे भेटलो आणि कोण कोणाला भेटण्यासाठी गेलं. पहिल्या व्हिडिओ तुम्ही बघितला असेल त्या व्हिडिओमध्ये आम्ही डिस्कस केलं की आम्ही कसं भेटलो एकमेकांना ऑनलाईन. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही डिस्कस केलं की हिच्या फॅमिलीची, फ्रेंड्सची, माझ्या फॅमिलीची, फ्रेंड्सची काय रिॲक्शन होते आमच्या ऑनलाईन लव्ह स्टोरी बद्दल. आणि या व्हिडिओमध्ये आम्ही डिस्कस करू की आम्ही एकमेकांना कसे भेटलो प्रत्यक्षामध्ये. मी सुरू करतो. आधी मी सांगतो स्टार्टिंगला. मी लास्ट सेमिस्टरला होतो IIT बॉम्बेच्या आणि मी जाऊ शकत नव्हतो इराणला त्यावेळेस. माझं सेमिस्टर जवळपास जुलैमध्ये संपणार होतं. म्हणजे माझी मास्टर्स डिग्री जुलैमध्ये संपणार होते. तर मी आणि माझा पासपोर्ट पण नव्हता. मी पासपोर्ट अप्लाय केला होता बिटाला भेटण्याच्या आधीच अप्लाय केला होता जानेवारीमध्ये. पण ती प्रोसेस मध्ये होतं, काही डॉक्युमेंट्स वगैरे सुरू होतं, डॉक्युमेंटेशन वगैरे. तर त्यामुळे मी तर जाऊ शकत नव्हतो इराणला. तर मग त्यानंतर काय झालं, यापुढे काय झालं बिटा सांगेल. हा तो सांग. मी how say I starting of talking to each other. जेव्हा आपण स्टार्टिंगला बोलत होतो आम्ही दोघे, मी म्हणलो की मला खूप जास्त इंडिया प्रेम करते. मला खूप जास्त ड्रीम आहे की मी इंडियामध्ये एक ट्रिप घेते. म्हणजे इंडियामध्ये तुला व्हिजिट करायचं होतं. आणि माझ्या पासपोर्ट होते. मी घेतले 2-3 साल वर्ष आधी. आणि मी भगवानला म्हणलं की ऍट स्टार्टिंग की माझ्या पास प्लॅन आहे, बघू कैसे मी पैसा सेव्ह करते आणि कैसे मी इंडिया हाऊ आय विल कम. म्हणजे इंडियाला कसं व्हिजिट करेल वगैरे ती प्लॅन करत होते ना. आणि नंतर प्रेम होते आम्ही दोघं. जर आम्ही बोलत होतो ना ऑनलाईन तर एकमेकांना खूप आवडलो आम्ही. मग बिटाने काय विचार केला सांगतो मग नंतर. आणि एक गोष्ट आहे, मी म्हणलं की when I was talking to you, जेव्हा मला बोलत होते बिटा बोलले, मी विचार केला की माय गॉड, अरे देवा, किती सेम बोले, किती सिमिलर किती सिमिलर आहे आम्ही दोघं. आणि मी खूप शॉक होते. मी विचार केले की मे बी हे खूप मुलगा आहे आणि मी खूप चांगला. खूप चांगला आहे, खूप चांगला मुलगा आहे. आणि मला आवडते की विजिट करते, म्हणजे इन पर्सन टू मीट. म्हणजे भेटायला वाटलं की आपण इन पर्सन मध्ये भेटावं त्या मुलाला, म्हणजे मला. बट मला माहित नाही होते की माझा परिवार अलाव करते या नाही. फक्त थिंकिंग मध्ये आहे. थिंकिंग मध्ये होते. आणि नंतर काय झालं तू सांग ना आता. म्हणजे कसं आलीस तू इंडियाला, म्हणजे का आलीस आणि कसं तू पॅरेंट्सला सांगितली. मला पॉसिबल नाही. 1-1.5 महिना आम्ही ऑनलाईन एकमेकांना बोललो ना आणि खूप एकमेकांना खूप आवडलं. तर भेटायला वाटलं की आपण भेटावं इन पर्सन. मी म्हणलं की लेट्स सी तुम्ही इन पर्सन केस आहे, म्हणजे इन पर्सन मी कसा आहे, म्हणजे प्रत्यक्षामध्ये मी कसा मुलगा आहे. आणि मी माझ्या आईला विचारले विचारले की मी एक
मुलगा आहे हा. आणि मी आवडले मला आवडले मला विचार करते की मी तिकडे जाते म्हणजे आणि भेटायला जाते. हा. माझ्या आई म्हणले की काय तुम्ही जात कुठे एलोन मीन्स एकटे कसं जाते, एकटे कसं जात आणि कुठे राहते, कुठे राहशील. माझ्या आई म्हणले की तुम्ही बोलते भगवानला की तुम्ही ऐकते. म्हणजे तुझी आई तुला म्हणले की भगवानला सांग की तू इकडं. आणि मी म्हणलं की त्याच्या पासपोर्ट नाही आहे, माझं स्टडी सुरू होती कॉलेजमध्ये, मास्टर्स सुरू होता, स्टडी संपला नाही झालं. आणि माझ्या आई बोलले की बघू but she was not okay. तेवढं म्हणजे त्यांनी ओके नव्हते, बेटा पाठीमागे होते त्याच्या आईच्या. आणि माझ्या आई विचार केले की तुमच्या पास पैसा पण नाही आहे. आणि मी आय वॉज दॅट टाइप ऑफ गर्ल की I never used to take money from anyone. म्हणजे बेटा असं कुणाकडून पैसे घ्यायला तिला आवडत नव्हतं त्यावेळेस, any boy to buy for me. आणि म्हणजे कोणाकडून पैसे घेण्यासाठी, म्हणजे माझ्याकडून. तरी पण जेव्हा बेटा येणार होते ना त्यावेळेस तिला मी सांगत होतो की ओके तू येणार असेल ना तर मी मॅनेज करतो इकडल्या पैशाचं, राहण्याचं वगैरे. कारण त्यावेळेस माझी इंटर्नशिप वगैरे चालू होतं तर माझं चांगलं इन्कम वगैरे होतं माझं. तिला म्हणलं तू ये इकडे आपण मॅनेज करू पैशाचं. बरं तिला आवडत नव्हतं की कुणाकडून पैसे घेणं, इव्हन तिच्या फॅमिलीकडून पण पैसे घ्यायला तिला लाज वाटत होती, म्हणजे तर चांगलं नाही वाटत. म्हणजे मला आवडत नाही की टू अब्यूज एनीवन, म्हणजे कोणाकडून पैसे घेणं वगैरे तिला आवडत नाही. आणि त्यावेळेस तिने कराटे टीचर होते, कराटे आणि डान्स टीचर, तर त्यावरच तिची इन्कम चालत होती. पण माझा जॉब एवढे बिग नाही होता, म्हणजे आय यूज टू जस्ट वर्क फॉर माय सेल्फ. तिच्या पुरतं तिला पैसे येत होते जॉब मधून. पण थोडा सेव्हिंग होते माझ्या पास. मी विचार केला की काय करतं आणि $800 आय टूक विथ. $800 मी घेतले माझ्या पास. तू सेंड केले मला. वेट मी माझ्या आईला बोलले की इज इट पॉसिबल यू टू गिव्ह मी मनी. तू आईला विचारलेस पैसे? मी माझ्या आईला विचार केले की माझ्या पास पैसे कमी आहे आणि मी आवडत नाही दुसऱ्याकडून घेणे. दुसरीकडून घेणे, म्हणजे मुलगा माझ्या देते. म्हणजे तिला आवडत नाही की म्हणजे ती माझ्याकडून पैसे घेईल किंवा मी पे करेन त्याच्यासाठी हॉटेलमध्ये वगैरे. आणि माझ्या आई मीन्स फक्त 1 गोल्ड होते. तुझ्या आईजवळ एक गोल्ड होतं काहीतरी, ती झोरास्ट्रियन सायन्स ना. नो दॅट वन इज वॉज माय. ती तुझ्यावर होतं. तिच्याकडे एक झोरास्ट्रियन सायन्स, एक झोरास्ट्रियनचं ते आहे ना, औरा माझा म्हणून दाखवतो मला. तिचं एक तिच्याकडे लॉकेट होतं, नेकलेस ना. भगवानला पिक्चर सेंड केले आणि मी म्हणलं की हे मला सेंड करते. आणि तिला म्हणलं विकू नको, हे विकू नको, पण ती ऐकलीच नाही त्यावेळेस. I don't care about gold. मी तिला गोल्ड वगैरे तेवढं ही नाही, छान नाही आवडत नाही, पण ते मला खूप आवडले. खूप आवडत होतं. क्योंकि झोरास्ट्रियन साइन होते ना, इरेनियन ओल्ड साइन, एन्शियंट साइन, मला खूप आवडले. आणि ते गोल्ड मी सोल केले, विकले. आणि माझ्या आई पण she gave half of the money for my. तू म्हणलेस ना तुझ्या आईनं पण गोल्ड विकले तुझ्यासाठी छोटस. माय मॉम also sold gold ना. तेच सांगतोय ना, तू सांगितलं नाही. माझ्या आई म्हणजे हिनं पण हिचं ते नेकलेस विकलं झोरास्ट्रियन सायन्स. आणि तुझ्या आईनं काय विकलं, काय होती, अंगठी होती. म्हणजे आईकडे पण काहीतरी सोनं होतं, ते विकले दोघांनी आणि ती $800 जमा केले. तरी पण मी तिला सांगत होते त्यावेळेस की काय गरज नाही, तू ये आपण मॅनेज करू पैसे वगैरे. पण तिला आवडत नाही तसं की दुसऱ्याकडून पैसे घेणं वगैरे. because that time I didn't know की really we will be good with each other or not. मी तिला माहित नव्हतं ना की म्हणजे रिअल इन पर्सन मध्ये दोघं एकमेकांना आवडतील का नाही. That's why I didn't want to take तर त्यामुळे तिला असं म्हणजे अब्यूज नाही करायचं होतं मला. म्हणजे आधी भेटू आपण एकमेकांना आवडलो तर मग पुढल्या गोष्टी आपण विचार करू शकतो. आणि ती पण कसं $800 तिनं कुणात ओळखीच्या व्यक्तीकडून तिनं मला अकाउंट मध्ये सेंड केली त्यावेळेस. आणि त्यावेळेस खूप फनी स्टोरी आहे, जेव्हा तिनं पैसे सेंड केले ना मला $800, म्हणजे
खूप खूप स्टोरी आहेत. तू सांगायचं तुझ्या तुला काय सांगायचं नंतर मी सांगतो. मी एक मुलगी फाउंड केले मीन्स आय फाउंड शोधले मी एक मुलगी शोधले की सेंडिंग मनी म्हणजे इराणहून इंडियाला पैसे सेंड करण्यासाठी. ओके. आणि मी सेंड केले ते मुलगी आणि मी ती विचारले तुम्ही त्रास आहे का मनी कुठे जात आणि म्हणजे तिने एक मुलगी शोधली, इराणियन मुलगी, ती पैसे ट्रान्सफर करत होती इराण टू इंडिया, इंडिया टू इराण. तर मग तिनं जेव्हा बेटानं कॉन्टॅक्ट केलं ना तिला, तर ती म्हणत होती बेटाला की तुझा विश्वास आहे ना त्या व्यक्तीवर की एवढे पैसे सेंड करायला लागले $800 वगैरे. मी म्हणलं की हा विश्वास करते. म्हणजे मला माहित होते की भगवान हे खराब नाही आहे, चांगला आहे, ते खराब नाही आहे की रॉबर आहे और समथिंग. आणि मी सेंड केले, ते मुलगी पण सेंड केले भगवानला. आय थिंक $70,000 मोर दॅन 70. आय रिमेंबर $800 किती होते त्यावेळेस आठवत नाही मला. मोर दॅन $70,000. आणि नंतर मी फ्लाईट घेतले. मीन्स म्हणजे अदर दॅन फ्लाईट $800 आहे. हाऊ टू से फ्लाईटचे तर पैसे त्याच्यात पे केले इराणमध्येच. त्या व्यतिरिक्त तिने $800 मला सेंड केली, म्हणजे आपण ट्रॅव्हल करण्यासाठी किंवा हॉटेलचा खर्च वगैरे पे करण्यासाठी. आणि फ्लाईट घेतले मला. आणि माझ्या पप्पा पण बोलले की बिकॉज आय वॉज शाय, म्हणजे बिटाला लाज वाटत होती की वडिलांना सांगण्याबद्दल की कसं सांगा वडिलांना. आणि मी विचार केला की मे बी शायद ये मुलगा खूप चांगला नाही आहे. फर्स्ट पहिले भेटू आणि नंतर मी माझ्या पप्पा बोलते की एक मुलगा आहे. आणि ओके. तर तुम्ही पप्पाला काय सांगितलं नाहीस की? मग काय सांगितलीस पप्पाला तू? म्हणजे नाही. आणि माझ्या म्हणजे तू काय सांगितलीस पप्पाला? व्हॉट यू सेड टू युअर डॅड? मी म्हणलं की माझ्या पास एक फ्रेंड आहे, इराणियन फ्रेंड. आम्ही दोघं जात सोबत इंडिया फिरण्यासाठी जात आहोत. ओके. आणि माझा पप्पा खूप चांगला आहे, खूप मासूम, सिंपल, मासूम माहिती आहे त्यांना. खूप मासूम आहे आणि खूप सिंपल आहे. आय नेव्हर रिमेंबर इन माय होल लाईफ ही नेव्हर टोल्ड मी डू दिस टू दॅट. म्हणजे कधीच आवडल्याने तिला असं म्हणलं तू असंच कर तसंच कर. पापा म्हणले की ओके. आणि मी आले. बेटांच्या वडिलांना नाही सांगितलं काय, पण आईला सांगितलं होतं की मी चालले भेटायला. आणि भावाला? भाऊ पण बोलले आय थिंक. खरं सांगितली भावाला पण? म्हणजे when we were talking video call he was always understanding. ओके. म्हणजे भावाला पण ते सांगितलं तुझ्या मैत्रिणींना वगैरे, फ्रेंड्सला? फ्रेंड्स माहित होते ना. माझ्या फ्रेंड बोलले की तुम्ही खूप येडे आहे. हाऊ आफ्टर 1 month you want to go and meet someone? म्हणजे कसं 1 महिन्यानंतर तू भेटायला चाललीस कुणाला? What if he do something to you? त्यांनी तुला काय केलं वगैरे तर कोण रिस्पॉन्सिबिलिटी घेणार? म्हणजे जर त्याने काय केलं तुला तर काय, म्हणजे माहित पण नाही ना तुला कसा आहे व्यक्ती काय नाही. माझ्या फ्रेंड शॉक होते बिकॉज इन पास्ट आय यूज्ड टू बी सो केअरफुल गर्ल. म्हणजे तिने आधीपासून खूप असं स्ट्रिक्ट होती सगळ्या गोष्टीबद्दल. इवन इफ आय एम वॉकिंग इन सम स्ट्रीट आय ऑलवेज यूज्ड टू सी की नो वन विल डू समथिंग. चलताना पण बघत होती इकडे तिकडे, म्हणजे खूप असं स्ट्रिक्ट टाइप मध्ये होती बेटा. आणि आता मी like I became like this. My friend was shocked. तिचे फ्रेंड जे होते ना सगळे शॉक मध्ये होते की म्हणजे बेटा असं कसं करायला लागले अचानक. आणि तिने फक्त तिच्या आईला, तिच्या फ्रेंड्सला आणि भावाला सांगितले होते. वडिलाला खोटस बोलली होतीस ना तू, म्हणजे यू सेड समथिंग एल्स. नो टू माय फ्रेंड्स. फॉर युअर डॅड. फक्त तिने तिच्या वडिलाला सांगितली होती की मी मैत्रिणीसोबत इंडिया फिरायला चालले म्हणून असं सांगितली होती. आणि तुमच्या फ्रेंड रिॲक्शन काय होतं? जेव्हा बेटाने $800 सेंड केले ना, तर मी सांगितलं माझ्या मित्राला वगैरे की कोणतरी येणार आहे मला भेटण्यासाठी इराणवरून, असं तसं. आणि मी बोलत आहोत 1-1.5 महिना ऑनलाईन बोलत आहोत वगैरे. त्यावेळेस माझ्या रूमच्या पुढे एक मित्राची रूम होती, हॉस्टेलमध्ये राहत होतो ना आम्ही. तर आम्ही सगळे बसलो होतो असंच बोलत काय. तर मी सांगितलं त्यांना की एक इराणियन मुलगी येणार आहे मला भेटण्यासाठी वगैरे.
आणि तिने मला $800 वगैरे सेंड पण केली ट्रॅव्हलसाठी वगैरे, एक्सपेन्सेससाठी वगैरे. सगळे शॉकमध्ये होते, सगळ्यांची वेगवेगळी रिॲक्शन होती. एक मित्र म्हणत होता की काळजी घे, मी बी ती टेररिस्ट असेल, इराणचे आहे ना, तर माहित नाही काय पण असू शकते. पण इराण कंट्री खूप वेगळी कंट्री आहे. जर तुम्ही बघितलं असं, इराणियन लोक खूप असं फॉरवर्ड वगैरे आहेत, जसं की अरब लोकांसारखे नाहीत इराणियन लोक. आणि जेव्हा मी इराणला गेलो तेव्हा मला कळालं की इराण का आहे एक्झॅक्टली. पण आम्ही त्यावेळेस कॉलेजला होतो ना, तेवढी आयडिया नव्हती आम्हाला इराणच्या लोकांबद्दल. न्यूजमध्ये काय पण दाखवतात ना, तर लोकांची डिफरंट पर्स्पेक्शन होते, म्हणजे वेगवेगळी थिंकिंग होती इराणबद्दल. तर एक मित्र म्हणत होता की काळजी घे, मी बी ती टेररिस्ट असेल, जेव्हा पण ती येईल इंडियामध्ये तर फिरायला जाताना तुझी लाईव्ह लोकेशन सेंड करत जा मला, कुठं पण जाताना वगैरे. एक मित्र होता, ते म्हणे की शॉकच लागला त्याला. तर ते म्हणे $800 तुला सेंड केली, ते असं बसलं होतं. $800 रिअली? $800 कसं शक्य आहे? ते म्हणत ते कसं शक्य आहे. माझी मैत्रीण, तशी जी गर्लफ्रेंड होती ना, ती कॉलेजच्या गेट पासून हॉस्टेल पर्यंत, लांब आहे ना, IIT बॉम्बे म्हणजे खूप मोठा आहे कॅम्पस. ती म्हणत होती कॉलेजच्या गेट पासून हॉस्टेल पर्यंतचे पण ऑटोचे पैसे त्याच्याकडून घेत होती. ती म्हणजे कसं शक्य आहे. ती म्हणत होती की आताच मी खिडकीतून उडी खातो म्हणत होतं खाली, म्हणजे कसं शक्य आहे असं तसं. म्हणजे तर प्रत्येकाची वेगवेगळी रिॲक्शन होती. सगळे म्हणजे मी पण एक्सायटेड होतो, त्या पण माझ्या फ्रेंड्सला थोडं म्हणजे हे होते ना, थोडं काय म्हणतात क्युरियोसिटी असते ना लोकांना, काय होईल काय नाही. तर असं आमची डिफरंट रिॲक्शन होती फ्रेंड्सची वगैरे. मी पण विचार करत होतो काय करावं काय नाही, खूप साऱ्या गोष्टी. कारण मी कधीच कुण्या मुलीला वगैरे असं भेटलो नाही असं. आणि मी खूप शाय होतो, माझी कोण गर्लफ्रेंड वगैरे कोण नव्हतं त्यावेळेस. माझ्या आयुष्यामध्ये कधीच गर्लफ्रेंड नव्हती आतापर्यंत. तर मग तिचा आम्ही विचार करत होतो काय करावं काय नाही. मग माझा एक PhDचा मित्र होता, त्याला मी सांगितलं की ती मग चांगला होता, मला माहित आहे कुणाला बोलायचं कुणाला नाही. त्याला विचारलं की असं आहे की एक येत आहे मुलगी मला भेटण्यासाठी इराणवरून. म्हणजे कधीच कुण्या मुलीला मी भेटलो नाही आतापर्यंत आयुष्यामध्ये, आणि कधीच मी तेवढं रिलेशनशिप मध्ये वगैरे तर कधीच नव्हतं. मी त्याला विचारलं काय करू मी, म्हणजे कसं बिहेव करायचं वगैरे काय नाही. तर त्यानं एकच वाक्य म्हणलं होतं, जस्ट बी युअर सेल्फ. म्हणजे जसं आहे तसाच जा तुझ्या पुढे. शो अप करायला नको जावं की तुला दाखवायचा प्रयत्न करू की मी असं आहे तसं आहे. ते म्हणले होते की फक्त तू जसं आहेस ना तसाच जा तुझ्या पुढे. त्याला दाखवू नको की तू खूपच हे आहेस किंवा खूपच कुठला हे आहे वगैरे. तर मी तसंच केलो. तर ह्या पुढे आता बिटा आली मुंबईला, काय झालं काय नाही, आम्ही कुठे कुठे गेलो फिरायला वगैरे, आमचे फोटोज वगैरे आहेत, व्हिडिओज वगैरे आहेत खूप सारे, ते आम्ही दाखवू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मी एक गोष्टी पण विसरले, आता आठवले. आता आठवले की when we were talking online, जेव्हा आपण ऑनलाईन बोलत होतो, you were saying की really is possible to meet each other. तेव्हा मी तिला म्हणत होते की खरं आपण भेटू शकाल का कधी आयुष्यामध्ये. And please, if you think like this relationship will not go further, let me know. So means let's be emotional. मी तिला म्हणलं की जर आपण शक्य झालं नाही भेटण्यासाठी वगैरे तर आपण कनेक्टेड तर राहू ऑनलाईन, असं नाही की म्हणजे विसरून जाऊ वगैरे असं म्हणत होतं बिटाला. पण आयुष्यामध्ये की मला सांगा जर तुम्हाला सिरियस नाही आहे आणि माझ्या meeting each other is not possible. आणि जेव्हा ती म्हणजे तिला म्हणत होते सांग आधीच, म्हणजे असं काही फोर्सफुल नव्हतं की म्हणजे आधीच सांग. मी काय म्हणलं, ते म्हणले की मी म्हणलं की तुमच्या इमोशन्स पण खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. आणि मी हमेशा विचार करते की नॉट टू अब्यूज. ती नेहमी विचार करते कुणाला अब्यूज नाही करायचं, म्हणजे कुणाला दुःख नाही द्यायचं किंवा हे नाही करायचं. मी पण भेटायला आधी म्हणलं होतं की म्हणजे इंडियामध्ये येण्याच्या आधी की आपण भेटू प्रत्यक्षामध्ये. जर आपण एकमेकांना आवडलो तर आपण पुढे जाऊ, म्हणजे पुढची स्टेप घेऊ. जर नाही आवडलं तर नाही आवडलं, म्हणजे आपण खरं बोलू एकमेकांना. जर तुम्ही मला नाही आवडलं तर खरं सांग, प्लीज डोंट लिव्ह मी अँड ऍटलीस्ट बी माय गुड फ्रेंड. ऍटलीस्ट म्हणजे त्याला म्हणलं खरं सांग तुला जर आवडत नसलं तर, आणि आपण फ्रेंड पण राहू शकतो, असं नाही की रिलेशनशिप मध्ये जावं लागतंय वगैरे. बेटा रडत होती त्यावेळेस, मी ही गोष्ट जी म्हणलो ना बेटा रडत होती. तर यापुढे खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या स्टोरीज आहेत. पुन्हा बेटा आली. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे की
मी केसे इंडियामध्ये आले, केसे बदलं आणि पिक्चर्स पण व्हिडिओज पिक्चर्स दाखवू आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही कुठे तुम्हाला कुठे फिरण्यासाठी गेलो आम्ही. हा. खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे पुढे. आणि कोण भगवानला फॅमिली मेंबर्स भेटलं दोन कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, मत भूलना. थँक्यू. थँक्यू. बाय.